नमस्कार मित्रांनो, आज आपण 10th क्लास मधला मेजरेशन या चॅप्टर मधला क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, पटलं का म्हणताय बा? क्वेश्चन पहिलं समजा. ठीक आहे, क्वेश्चन नाही समजला तर पुरा पिपा वाचते. ठीक आहे, पटला ना? तर का म्हणताय बा? द एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल, ठीक आहे, इज 6 सेंटीमीटर, रेडियस इज 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. पहिली तर गोष्ट क्वेश्चन मध्येच पहिले पिपा वाजू शकते. कसा पा? लक्षात घ्या. ठीक आहे, इथं म्हणत का आणि देला काय पा समजा. ठीक आहे, पहिले प्यार से समजा. एरिया ऑफ सेक्टर म्हणत आहे ऑफ अ सर्कल आणि इथं रेडियस पहिले दिली आहे. बरं पा, ध्यान से देखो. ठीक आहे, म्हणत आहे एरिया आणि पहिले दिला रेडियस. ठीक आहे, म्हणून प्यार से वाचा. ठीक आहे, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ 6 सेंटीमीटर रेडियस. हे रेडियस. ठीक आहे, कसं ओळखलं मी? जर कोणाला समजतही नसेल तर सेंटीमीटर विषय खतम. ठीक आहे, आणि जर सेक्टर एरियाची गोष्ट करताय तर तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर सेंटीमीटर राहते असं ओळखता येते. बरोबर, दोन गोष्टी आहेत आपल्याला. येथे पहिलं प्यार से रेडियस दिला, डायरेक्ट पा रेडियस किती आहे? 6 सेंटीमीटर. कहाणी क्लिअर आहे परत. त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर, तर तुम्हाला माहित आहे एरिया ऑफ सेक्टर ए ने डिनोटेट करतो. किती आहे? 15 पाय आणि स्क्वेअर सेंटीमीटर. याच्या पूर्ण ओळखलं स्क्वेअर सेंटीमीटर. पहा ना, पहिले एरिया ऑफ सेक्टर मध्ये दिला रेडियस पहिलं. ठीक आहे, आणि नंतर दिला एरिया ऑफ सेक्टर. ठीक आहे, प्यार से वाचा. आता काय म्हणतात? फाइंड द मेजर ऑफ एन आर्क. ठीक आहे, इथं आपण गोली देऊ शकते. पहा, फाइंड द मेजर ऑफ एन आर्क. तर बघा एक सर्कल बरोबर. ठीक आहे, का असते? एक सर्कल. ठीक आहे, तर बघा या सर्कल मध्ये हाच ते सेंटर बरोबर आणि यालाच म्हणतात एरिया ऑफ सेक्टर. बरोबर, का म्हणतात? एरिया ऑफ सेक्टर. बरोबर टरबूजले कुठं कापायचं? सेंटर पर्यंत. ठीक आहे, पटलं? एवढा टरबूज कापायचं नाही, टोन एरिया ऑफ सेक्टर. समजलं ना? सेंटर पर्यंत कापायचं. पटलं? इथपर्यंत क्लिअर? एरिया ऑफ सेक्टर. ओके मेरे दोस्तों. ठीक आहे, काय म्हणताय? तर फाइंड द मेजर ऑफ द आर्क. ध्यान से देखो. ठीक आहे, मेजर याच्यावर फोकस द्या. आणि मेजर कधी म्हटला ना डंके की चोट पर सांगायचा. MEASUER मेजर जर म्हटला तर समजूनच जायचा की अँगलची गोष्ट करताय. समजून घ्या. ठीक आहे, अँगल. ठीक आहे, तर याचा जो अँगल काढायचा याचा अँगल समजलं ना? कारण अँगल आणि लेंथ ऑफ आर्क याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, पटलं ना? बघा ना, हा काव असा तिकडे बघा, हा वाली लेंथ, हे वाली लेंथ, हे वाली लेंथ, हे पूरा टोटल 360 बनते ना. ठीक है, सर्कल एक सर्कल 360 बनते. तर इधर भी कुछ एंगल होगा जेव्हा पूरा 360 बनते. तर याच्यामध्ये तर काही ना काही अँगल असेल ना. पण आपल्याला मेजर म्हणजे इथे काय काढायचा? अँगल काढायचा. ध्यान से देखो. ठीक आहे, तर आपल्याला काय काढायचा मित्रांनो? थीटा काढायचा. बरोबर, हा वाला थीटा. आणि पुन्हा एक तर गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की हा वाला अँगल आणि हा वाला अँगल सेम राहते. ठीक आहे मेरे अजीज दोस्तों. ठीक आहे, ते काम करता आपल्याला थीटा काढायचं असं समजा. ठीक आहे, तर काय होईल पहा? फाइंड द मेजर ऑफ द आर्क एंड लेंथ ऑफ द आर्क. पहा दोन्ही गोष्टी, ये भी तुकडा बताओ और इसका एंगल भी बताओ. दोन गोष्टी विचारला. तुकडा अलग गोष्ट, टायरले कापा आणि सरळ करा, लेंथ होईल. आणि गोल 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 टायर घ्या, 360. समजलं ना? तर आता बघा मी सॉल्व्ह करता याला. ठीक आहे, बघा का आपल्याला का दिलाय पहा? एरिया ऑफ सेक्टर फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. वी नो दॅट. आम्हाला माहित आहे का? एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, बिलकुल प्यार से फॉर्म्युला. ठीक आहे, लिहिल्यानंतर काय होईल पहा? एरिया ऑफ सेक्टर काय? सर 15 पाय. जे गोष्ट आहे तिथंच ठेवा. पहा एरिया ऑफ सेक्टर तर एरिया ऑफ सेक्टर. पटलं ना? म्हणजे जे गोष्ट देत आहे तिथंच ठेवा. ठीक आहे, पटलं ना? नाही तर मग उद्या चालून तुम्ही बाथरूम मध्ये नमक ठेवायला लागा. ठीक आहे, असं नाही होऊ शकत. पटलं ना? ओके, साबणच ठेवा लागते बाथरूम मध्ये. ठीक आहे, 15 पाय. ओके, आता एक काम करा. थीटा किती आहे? अरे 30 तर काढायचा आहे भाऊ. ठीक आहे, थीटा अपॉन 360 इंटू पाय किती? पाय किती? तर सध्या पुरतं पाय इथं पाय आहे ना, तर मी या पायकडे पाहून पाय आठवण आला की पायच ठेवतो. का म्हणतात? खटाक से उडवाने कामी येते. ठीक आहे, रेडियस किती आहे? 6 चा स्क्वेअर. ठीक आहे, आता कोणाकोणाला समजत आहे की 6 चा स्क्वेअर 36 येते ना? पान इथं 36 हे नाही आहे. ठीक आहे, तर मग हा 36. ओके, आणि हा 36 उडल राईट 10 ना. ओके, म्हणजे हा अंडा इथं मांडलो. ठीक आहे, आता काय होईल पहा? ध्यान से देखो. ठीक आहे, या कोपच्यात मी सॉल्व्ह करून घेतो. पहा आता ऐका. ठीक आहे, का होईल की 15 पाय इज इक्वल टू, थोडा प्रेमानं मोठे अक्षर काढतो, 15 पाय इज इक्वल टू थीटा जाग्यावर. ठीक आहे, एक काम करून टाका, थोडा पुन्हा जी जागा सोडतात, थीटा काढायचा. थीटा जाग्यावर हा 10 डिवाइड आहे ना, इकडे मल्टिप्लाय होईल. बहुत ही बढिया. ठीक आहे, टकाटक काम. ठीक आहे, इंटू होईल 10. ठीक आहे, बढिया लिहू द्या, जागा नाही. ठीक आहे, आणि इज इक्वल टू इंटू 10 झाला, डिवाइड होतात. आणि काम करू, पाय जो मल्टिप्लाय होता ना तो पाय येथे येईल, पाय उडल.
तर 15 10 जा थीटा इज इक्वल टू 150 डिग्री. बहुत ही बढ़िया, काम खत्म. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता एक काम करतो. ठीक आहे, एवढा पार्ट मिटवत आहोत. आता आपल्याला जे काढायचा दुसरा पार्ट, हा पहिला पॉईंट झाला मेजर ऑफ आर्क काढलो थीटा. ठीक आहे, आता आपल्याला आर्क काढायचा आहे, लेंथ ऑफ आर्क. ठीक आहे, तर एक काम करतो, इसको हटा देता हूं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, पहा रिलेशन आहे कायच्यामध्ये, एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क मध्ये एक रिलेशन आहे. कोणसा आहे पहा, की इकडे पहा रिलेशन कोणता आहे, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क म्हणजे शॉर्टकट मध्ये लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस डिवाइडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. आता एरिया ऑफ सेक्टर तर भेटला 15 ध्यान से. ठीक आहे, लेंथ ऑफ आर्क तर काढायचा आहे, रेडियस आहे 6 डिवाइडेड बाय 2 प्यार से लिहून टाकू इंटू लेंथ ऑफ आर्क इंटू इथं 6 लिहा डिवाइड बाय 2. ठीक आहे, एक काम करा, 3 1 जा 3 3 2 जा 2 1 जा 2 2 3 जा 6. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता लेंथ इज इक्वल टू काय 15 पाय. ठीक आहे, हा जो 3 होता ना, हा मल्टिप्ला होता, इकडे डिवाइड 3 1 जा 3 3 5 जा 15. तर लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू 5 पाय आणि लेंथ सेंटीमीटर मध्ये राहते, इथं लिहायचं सेंटीमीटर. विषय क्लोज. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.